सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. गुरुजींचं स्वागत, गुरुजींना प्रणाम. आज आपल्याकडे त्र्यंबकहून हरिभक्त परायण चंद्रशेखर शुक्ल बुवा आलेले आहेत. त्यांची ओळख करून द्यायची म्हणली तर ते भागवत करतात. म्हणजे भागवत कथाकार ह्या दोन शब्दामध्ये ह्या क्षेत्रात पूर्ण ओळख आल्यासारखी होते. कारण भागवत करणं ही स्वतःसाठीच एक मोठी तपस्या असते. त्याच्यामुळे अशी तपस्या केलेले बुवा आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांना सगळ्यात मोठा आशीर्वाद साईबाबांचा आहे. त्यांचं मंदिर त्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांनी आज विषय पण तसाच निवडलेला आहे, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय. सद्गुरूंचं आपल्या आयुष्यात महत्व फार मोठं असतं. एक वाटाड्याचं काम करत असतात सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये. ह्या शब्दाला फार कॅज्युअली घेऊ नका, कारण हा शब्द माऊलींनी वापरलेला आहे आणि निवृत्तीनाथांसाठी वापरलेला आहे. त्याच्यामुळे ह्या शब्दाला खूप मोल आहे. पण हे खरं आणखी आहे. विस्तृतपणे आपल्याला आज बुवा समजावून सांगणार आहेत की सद्गुरूंच्या शिवाय आयुष्यात दुसरं काहीच होऊ शकत नाही. सगळी सोय आपली ती तेच करू शकतात, मग ती भौतिक असो नाहीतर आध्यात्मिक असो. त्या दृष्टीने मी बुवांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. प्रणाम बुवा. करा. जय श्री कृष्ण. जय श्री आपणा कृष्ण. सर्वांना आजच्या या शुभदिनी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. आणि सद्गुरू म्हटल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय किंवा सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. आपल्या समोर प्रश्न असा पडतो की सद्गुरु म्हणजे काय, किंबहुना आताच्या आपल्या असलेल्या या लख 84 फेरे फिरकर सुंदर नरतनु जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपल्याला सद्गुरूची गरज आहे का आणि ती वाटते का, हा प्रश्न. गुरु अनेक देवो भव, आचार्य देवो भव, असे अनेक आपल्याला अगदी बालपणापासून सापडतात. ते अगदी आपण म्हणतो की आपण अगदी वयाच्या 90व्या वर्षी जरी गेलो तरी आपल्याला कोणाकडून काहीतरी शिकता येतं, कारण ही शिकण्याची वृत्ती आपल्यामध्ये असते. मध्यमामध्ये आमचे कबीरजी एके ठिकाणी सांगतात, समझ मन कोई नहीं अपना, समझ मन कोई नहीं अपना, धन दौलत और माल खजीना, धन दौलत और माल खजीना देखत है सपना, समझ मन कोई नहीं अपना, समझ मन कोई नहीं अपना, नंगे आए नंगे जाए, नंगे आए नंगे जाए, साथ नहीं कफना, समझ मन साथ नहीं कफना, समझ मन कोई नहीं अपना, समझ मन कोई नहीं अपना. कबीर महाराज या ठिकाणी
शेवटच्या कडव्यामध्ये खूप सुंदर सांगताय. कहता कबीरा सुनो भाई सारो, कहता कबीरा सुनो भाई सारो, राम नाम जपना समझ मन, राम नाम जपना समझ मन, कोई नहीं अपना समझ मन, कोई नहीं अपना समझ मन, कोई नहीं अपना. म्हणजे एक तर नक्की झालं की आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत आणि या मनुष्य जन्मामध्ये भगवंतांनी तयार केलेल्या या सगळ्या संसारामध्ये मध्ये हे जे मृगजळ जे आपल्याला जे दिसत आहे त्या मृगजळाच्या पाठीमागे आपण जसजसे जात असतो. पण त्यावेळेला आपण आपल्याला कधी ओळखतो का? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, सगळं माझं. अगदी आपण कबूल करतो सगळं माझं. पण माझ्या या शब्दामध्ये माझं काय? लक्षात घ्या. माझ्या या शब्दामध्ये माझं काय? तर माझं काहीच नाही. नंगे आये नंगे जाए, साथ नाही कफना. काहीही आपलं नाही. आपण मातेच्या उदरामधून ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आपल्याला जे दुपट जे घातलं जातं ते सुद्धा जुनं घातलं जातं, नवीन नव्हे, जुनं. जाताना मारे आपल्याला सगळे नवनवीन सगळं घालतात, पण ते सुद्धा तिथे काढलं जातं आणि तुम्हाला आहे त्या वस्त्रानिशी तिथे झोपवलं जातं. मग मला सांगा काय आहे माझं? सज्जनो, एक लक्षात घ्या, संसारामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे गुरु लाभतात. पण देर इज ए बिटवीन डिफरन्स संसार आणि अध्यात्म. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती सगळेजण करून देतात. ज्ञानाची असलेली जगातली प्रत्येक जड असो वा चेतन वस्तू असो ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. पण त्यासाठी जी उघडी नजर जी लागते ना ती नजर सद्गुरू देतात, एवढं लक्षात ठेवा. सज्जन हो, संसारामध्ये गुंतवणूक आहे तर अध्यात्मामध्ये सोडवणूक आहे, एवढं लक्षात ठेवा. जो मरेपर्यंत करावा लागतो त्याला संसार म्हणतात. अगदी सगळेजण संसारच करतात. आपल्या घरामध्ये असलेलं ते श्वान त्यालाही संसार आहेतच की हो. म्हणून तुम्हाला आम्हाला जो संसार आहे जो मरेपर्यंत जगावं लागतं त्या संसारासाठी आणि अध्यात्मामध्ये मेल्यानंतर ही जगता येतं. जन पळभर म्हणतील हाय हाय, एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये आपल्याला भीती आहे. माझं कसं होईल? मुलगा विचारेल का? मुलगी विचारेल का? जावई विचारेल का? हे विचारतील का? ती विचारेल का? आता मी पुरुष आहे म्हणून मी विचारतो, सौभाग्यवती विचारतील का? परंतु जो भगिनी वर्ग आहे ते काय म्हणतील, अहो ते मला विचारतील का? त्यामुळे संसारामध्ये आपल्याला भीती आहे पण अध्यात्मामध्ये आपल्याला अभय आहे, एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये आपल्याला दुसऱ्याची ओळख होते. ती आई आपल्याला सांगते का नाही, हे तुझे बाबा, हे तुझे काका, ही तुझी आत्या, ही तुझी मावशी, दुसऱ्याची ओळख. पण सज्जन हो, अध्यात्मामध्ये आपल्याला स्वतःची ओळख होते. मी कोण? को हम.
संसारामध्ये परावलंबित्व आहे. आपल्याला कोणी चल. करून दिलं तर आपण खाणार. ऐकत ऐकत करते. संसारामध्ये आपल्याला परावलंबित्व आहे, पण अध्यात्मामध्ये स्वावलंबन आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण अध्यात्मामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला करावं लागतं. संसारामध्ये धन हे साधन आहे, पण अध्यात्मामध्ये प्रार्थना, नाम हे साधन आहे. मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला संसारामध्ये अनेक आपल्याला माता गुरु आहे, पिता गुरु आहे, पण अध्यात्मामध्ये ऋषी मुनी संत हे आपले सद्गुरु आहेत. बिनु सत्संग विवेक न कोई, राम कृपा बिन सुलभ न सोही. मंगल अमंगल हारी, द्रवऊ सुदशरथ अजिर बिहारी. मात मिले पुनितात मिले, सुत भ्रात मिले, जुग की सुखदाई. सगळी सुख आपल्याला मिळतील, शेवटाकडे जातो. सगळं काही आपल्याला मिळेल, परंतु साधू की संगत दुर्लभ भाई. म्हणून आपल्याला संत संगती लागते. म्हणून आपल्याला जगामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. सज्जन हो, आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं. मी मगाचपासून आपल्याशी बोलतोय, ज्ञान म्हणजे सगळं काही आहे का? मला याचं ज्ञान झालं, मला त्याचं ज्ञान झालं, मला त्याचं ज्ञान झालं, तरी सुद्धा आपण वयाच्या 90व्या वर्षी काही ना काहीतरी शोधत असतो का नाही? सद्गुरु म्हणजे आत्मज्ञान, आध्यात्मिक मुक्ती, खरा स्वभाव ओळखण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. सर्वोच्च मार्गदर्शक म्हणजे सद्गुरु. गुरु आपल्याला ज्ञान देतात, एवढं लक्षात ठेवा. अगदी आईपासून घ्या ते अगदी शाळेतल्या असलेल्या मोठ्या मुख्याध्यापकांपर्यंत घ्या, सगळे आपल्याला ज्ञान देतील. पण त्या सद्गुरु काय करतात, त्या असलेल्या ज्ञानाच्या पाठीमागे जो अज्ञान आहे ना, त्या अज्ञानाचा अंधकार दूर करायला ते शिष्याला मदत करतात आणि त्या शिष्याला त्या स्वानुभवाकडे नेतात. म्हणून तर आपल्याला सद्गुरूची गरज आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. अनेक उदाहरण आपण पाहतो. आपणा सारिखे, अगदी अगदी त्यांच्या प्रमाणेच नव्हे, ते आपल्याला त्या ठिकाणी अज्ञानाचा असलेला अंधकार दूर करायला ते मदत करतात, एवढं लक्षात ठेवा शिष्याला. सद्गुरु मनाचे 4 भाग करतात, बुद्धी, मन, अहंकार आणि चित्त. ते स्पष्ट करून दाखवतात आपल्याला. ईश्वराची अनुभूती प्राप्त करून देतात, त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. व्यासांनी सगळं काही लिहिलं. श्रीमद भागवत लिहिलं, जो माझा परिचय करून दिला तो. पण ते भागवत सांगणार कोण? भगवान शुकाचार्यांचा त्या ठिकाणी अवतार झाला. व्यासपत्नी अरिणी आणि व्यासांच्या उदरी शुकाचार्यांचा अवतार झाला. शुकाचार्यांना व्यासांनी सांगितलं की तू जनक राजाकडे जा. गरज होती का हो?
मुलगा कोणाचा होता? व्यासांचा. कशासाठी मागितला होता? आपण केलेलं जे काही सगळं लिखाण आहे त्या लिखाणाची सगळीकडे ते ज्ञान वाटण्यासाठी मागितलेला होता. प्रत्यक्ष शिवाचा अवतार भागवतामध्ये आपण ऐकलेलं असेल. पण तरी सुद्धा व्यासजी सांगतात शुकाचार्यांच्याकडे जा. वडिलांच्या असलेल्या सांगण्यानुसार ते गेले शुकाचार्यांच्याकडे. दृष्टांत आपल्याला माहितीये, मी फक्त आपल्याला सद्गुरू सांगतो एवढं लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊली घ्या तुम्ही, महाविष्णूचा अवतार, पण तरी सुद्धा निवृत्तीनाथांना गुरु केलं की नाही? कृपा असावी लागते हो. सद्गुरूंची कृपा असावी लागते, लक्षात ठेवा. आणि सद्गुरूंची कृपा केव्हा होते आपल्याजवळ? आपण ज्या वेळेला त्यांना पूर्णपणे शरण जातो त्यावेळेला. व्यवहारामध्ये आपण सगळी पूजा करतो की नाही? आणि मग शेवटी आम्ही आपल्याला संकल्प देऊन सांगतो, इदं न मम. सगळ्या देवतांची पूजा केल्यानंतर आपण काय म्हणतो? आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. म्हणजे त्या नारायणाला. शुकाचार्य गेले जनक राजांकडे. मनात काय विचार होता? जनक राजे ऐश्वर्यामध्ये लोळणारे, आणि मी सर्व संग परित्याग करून आता त्यांच्याकडे चाललेलो आहे. सज्जनो, एक लक्षात घ्या, ज्ञानदा काय, संन्यास द्या काय, या अवांतर अशा असलेल्या आपल्या ज्ञानाच्या त्या असलेल्या पायऱ्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्याने ज्ञान प्राप्त होतं, मी नाही म्हणत नाही, पण पण शुकाचार्य गेले तिथे आणि निरोप दिला, मी शुकाचार्य आलोय म्हणून सांगा. त्या असलेल्या सेवकाने आतमध्ये जाऊन निरोप दिला, महाराज बाहेर शुकाचार्य आले. क्षणभर महाराज थांबले आणि म्हणाले, निरोप द्या त्यांना. संघं त्यक्त्वा सुखी भव. काय निरोप दिला? संघं त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्य विचार केला थोडा वेळ. सज्जनो, एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला पटकन काहीतरी बोलून जातो ना, आणि नंतर ज्या वेळेला आपण शांतपणे विचार करतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलं नक्की काय चुकलंय. सद्गुरू हे मार्गदर्शन करतात, एवढं लक्षात ठेवा. ही पायरी आहे. सद्गुरूंकडे जाण्यासाठीची ही पायरी, एवढं लक्षात ठेवा. झालं. विचार केला, अरे मी आलोय त्यांच्या भेटीला आणि मी शुकाचार्य म्हणतोय, आचार्य आहे का मी? टाकून दिलं. नंतर परत विचार केला, थांबले. परत त्यांनी पाठवलं, शुकाचार्य आलेत म्हणून सांगा. तरी सुद्धा आतून निरोप तोच, संघं त्यक्त्वा सुखी भव. सज्जनो, असे किती दिवस गेले? जोपर्यंत आपण आपलं मीत्व टाकत नाही ना, तोपर्यंत तिथून निरोप येत होते.
आचार्य टाकलं, मी टाकला, सुख टाकले, जे आपण धारण केलेलं नावही टाकलं, एवढं लक्षात ठेवा. परत निरोप पाठवला, कुणीतरी आलंय म्हणून सांगा. कुणीतरी आलंय म्हणजे कोणीतरी आहे की नाही? तरी आतून निरोप तोच, संगंत्यत्वा सुखी भव. आता मात्र काय सांगावं म्हणून काहीही निरोप पाठवला नाही. जनकराजे विचार करतायत की अजूनपर्यंत काय नाही बरं आला निरोप. सेवकाला विचारलं, ते आहेत का? आहेत, पण काही निरोप, काही निरोप नाही. मग ज्या वेळेला काहीही निरोप नाही, त्यावेळेला जनकराजे स्वतः तिथे आले. याला म्हणतात सद्गुरू. सज्जनो, हे मी का सांगितलं आपल्याला की सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू आपल्या असलेल्या शिष्याच्या शोधात असतं, तेवढं लक्षात ठेवा. आपल्याला तिथे जायची गरज सुद्धा नसते, ते आपल्या शोधात असतात. आणि एकदा का त्यांनी आपल्याला धरलं की विषय संपला. बाजारामध्ये आपण जातो सज्जन हो, आईने मुलाचं बोट धरायचं का मुलाने आईचं बोट धरायचं? मुलाने जर का आईचं बोट जर का धरलं तर मुलगा बोट केव्हाही सोडू शकतो. पण आईने जर का एकदा मुलाचं बोट धरलं, हात धरला, की त्या आईला माहितीये आपलं मुलगा अवघड आहे, द्वाड आहे, रस्ता क्रॉस करताना त्याला त्रास होईल, म्हणून आई त्याला ओढते. कारण बोट कोणाच्या हातामध्ये? आईच्या हातामध्ये. आईने धरलंय मुलाला, लक्षात ठेव. पण कुठपर्यंत? जोपर्यंत मुलगा आईच्या हातात असतो तोपर्यंत. पुढे तो अनेकांची बोट धरतो, तो भाग आजचा विषय नाहीये. पण सांगण्याचा हेतू काय? सद्गुरू आपल्याला ज्या वेळेला बोट धरतात ना आपलं, त्यावेळेला त्यांना कळत की हा खरोखरी आता पात्र झालेला आहे. कल्याणाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, वेण्णाबाईचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. काय करतात सद्गुरू? लक्षात ठेव. जे आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवतात आणि आपल्याला मोक्षाकडे नेतात ना, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. जे अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश आपल्याला पसरवतात, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. अजून थोडस सोपं करून सांगू. जे निस्वार्थीपणाने मार्गदर्शन करतात आणि शिष्याच्या कल्याणासाठी कार्य करतात, त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, लक्षात ठेव. अजून पुढची पायरी सांगतो आपल्याला. आपल्याला स्वत्वाची ओळख करून देतात, की तुझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात. सच्चिदानंद रूपाय, जो सत आहे, जो चिराकार आहे आणि जो आनंद स्वरूप आहे. भागवतामधला पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय. भगवंताचं असलेलं ते वर्णन, एवढं लक्षात ठेव. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे, तो सदाकार आहे तो. आणि खरं आहे सच्चित आनंद, सच्चिदानंद.
हे विश्व ज्यांनी तयार केलं, विश्वोत्पत्त्यादी हे तवे, हा भगवंताचा कार्य परिचय आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल भगवंताला हे सगळं निर्माण करण्याची गरज होती का? आणि भगवंत हे का निर्माण केलं? श्रीमद भागवतामध्ये अशा अनेक कथा आहेत, एवढं लक्षात ठेवा. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कथा या आपल्याला मार्गदर्शन करतात. सज्जनो, एक लक्षात घ्या, जाता जाता एक वाक्य सांगतो, ते नीट छान आहे. ज्यांच्या बोलण्यामध्ये, ज्यांच्या चालण्यामध्ये, ज्यांच्या वागण्यामध्ये, ज्यांच्या लिहिण्यामध्ये, ज्यांच्या असलेल्या अनुभवामध्ये एक वाक्यता असते, त्यांना संत असं म्हणतात. आणि ज्यांच्या लिहिण्यामध्ये, ज्यांच्या बोलण्यामध्ये भिन्नता असते ना, त्यांना विचारवंत असं म्हणतात, कारण ते त्यांचे विचार मांडत असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला संसार सोडा म्हणून सांगितला का? आमच्या समर्थांनी तरी सांगितला का? आधी प्रपंच करावा नेटका, न दिसू द्यावा फाटका. किती परखड बोलतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संसारात राहून आपल्याला अध्यात्म करता येतं बरं का. आपली गंमत काय होते, आपली अडचण काय होते, एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये अध्यात्म आहे का अध्यात्मामध्ये संसार आहे? आपण त्याची गल्लत करतो. आपण रिटायर झाल्यानंतर संसार करायला लागतो, अध्यात्म करायला लागतो. वयाच्या 58व्या वर्षी, वयाच्या 60व्या वर्षी आपणापासून वळलंच पाहिजे असा काही नियम आहे का? सज्जनो, एक लक्षात घ्या, अध्यात्माकडे तुम्ही कधी वळायचं? सावध सावधान, वाचे बोला राम नाम, सावध सावधान. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी भरला मदन, आता कैसे सावधान, सावध सावधान. तुम्हाला तुमच्या असलेल्या स्वत्वाची ओळख केव्हा करून घ्यायची, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. आपण कधी कधी त्या अध्यात्माकडे जाणार आहोत याचा विचार मुलगा होऊ दे, मग मी अध्यात्माकडे येतो. बरं, मुलगा झाला, त्याची मुंज होऊ दे, त्याचं 10वी होऊ दे, मग मी अध्यात्माकडे येतो. नाही नाही, आता त्याचं लग्न होऊ दे, मला सून पाहू दे, मग मी अध्यात्माकडे येतो. नाही, आता त्याचं परत काहीतरी पुढचं होऊ दे. अशा आपण अनेकांमध्ये असे गुरफटत जातो. आणि मग लक्षात येतं, आपण नेहमी लक्षात ठेवा सज्जनो, आपण ज्यावेळेला एकांतामध्ये असतो ना, त्यावेळेला आपण आपला विचार करायला लागतो की मी काय केलं त्या पृथ्वी तलावर येऊन. आपल्याला तो दृष्टांत चांगला माहितीये, श्रीमद भागवतामधलाच आहे, अजामेळाचा वृत्तांत. काय केलं? मुलाचं नाव नारायण ठेवलं. शेवटच्या घटकेला हाक मारली नारायणा म्हणून. यमाचे आले पार्षद, विष्णूचे पार्षद आले. दृष्टांत आपल्याला माहितीये, कथाभाग आपल्याला माहितीये.
सांगण्याचा हेतू काय की आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून जे देतात त्याची जाणीव करून देतात एवढं लक्षात ठेवा. त्याला सद्गुरू असं म्हणतात. थोडक्यात काय, सगळेजण गुरुपर्यंत आपल्याला सगळे ज्ञानाची दृष्टी देतात, तर सद्गुरू आपल्याला आयुष्यात पूर्णपणे बदल घडवून आणतात. नाथ भागवतामध्ये अध्याय 22 मध्ये सांगितलेलं आहे, झालिया सद्गुरु प्राप्ती ईश्वर कृपे विण न घडे भक्ती, सद्गुरु तोची ईश्वर मूर्ती वेदशास्त्रार्थी संमत. नाथ महाराज त्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान श्रीखंड्या स्वरूपामध्ये होते एवढं लक्षात ठेवा. एक वेळ, माझं थोडस धाडसाचं विधान आहे, एक वेळ ईश्वराची प्राप्ती होऊ शकते पण सद्गुरू मिळत नाही एवढं लक्षात ठेवा. ज्ञान मार्गाने, कर्म मार्गाने, योग मार्गाने एक वेळ मिळेल, नाही म्हणत नाही, पण सद्गुरू, तो सद्गुरू सापडला तर पाहिजे की नाही आपल्याला. ती जी नजर जी लागते ना, नजर नजर लक्षात ठेवा. डोळे उघडे आहेत, व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे लगेच कळेल आपल्याला ते सज्जन हो. टीव्ही चालू आहे पण त्या टीव्हीवर काय बघायचं ही नजर कोण देत. त्याचा आमच्याशी काय संबंध नाही. कसा तू या जगामध्ये आलायस ना, मग तुझा संबंध आहे. मग त्या जगाच्या बाजारामध्ये टीव्ही चालू असताना काय बघायचं ती नजर कोण देत. आपले घरातले आई वडील देतात. काय पाहावं आणि काय पाहू नये. आम्हाला बरेच जण म्हणतात, बुवा ते मॅडबॉक्स घरामध्ये आलं आणि आमच्या घरात सगळं. मी म्हटलं साप चूक. मी म्हणाल महाराज आपण आमच्या समोर आहात आणि तुम्ही असं म्हणता साप चूक म्हणून. अगदी बरोबर, चूक आहे. त्या मॅडबॉक्सने आपलं काही केलेलं नाही एवढं लक्षात ठेवा. तो मॅडबॉक्स घरामध्ये आणला, पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे आधी ब्लॅक अँड व्हाईट होता, नंतर तो कलर टीव्ही आला, नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार यायला लागले. आता तर तो काय त्याला म्हणतात ते एलईडी एलसीडी काय म्हणतात ते. पूर्वी तो एवढा होता छोटासा बॉक्स, तो 14 इंची, मग 19, मग काय 21 इंची, आता एवढा मोठा असतो 52 54 58 इंची. आणावा ना, आमचं काहीच म्हणणं नाही हो. पण त्याने तुमच्या घरातलं काही केलं असं जर का म्हटलं तर ते चुकीचं आहे का नाही. सज्जन हो, तुम्ही मला सांगा, त्या असलेल्या, मगाशीच मी आमच्या मुलीला म्हटलं, अगं आपल्या टीव्हीवर 3242 चॅनल आहेत. ती म्हणाली बाबा तुम्हाला कसं काय कळलं. मी म्हटलं अगं सहज मी असं ते वापरत होतो तेव्हा कळलं. काय ते रिमोट, त्या चॅनलचा रिमोट कोणाच्या हातात आहे. आपल्या हातात आहे. तो कसा असेल, त्याच्यावर काय छान आहे, त्याच्यावर जगाची काय काय माहिती आहे ती आपण पाहतो का. आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जी मराठी, कलर्स, शेमारोबाणा, झी टॉकी,
स्टार प्रवाह आतापासून इथेपर्यंत सगळे चॅनल पाहतो. आपण मला सांगा, आपण कधी संस्कार लावतो? आपण कधी आस्था लावतो? सज्जन हो, हेच आपल्याला मार्गदर्शन जे करतात ना, त्यांना सद्गुरू असं म्हणतात, लक्षात ठेवा. श्रीमद भागवतामध्ये यदु अवधूत संवाद आपण पाहिलेला आहे. 24 गुरु केले, 24. साधे सुधे नाही, 24 गुरु केले. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, कपोती, अजगर, समुद्र, पतंग. कधी ज्यावेळेला आपण भागवत करू त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला, त्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखे, एवढं लक्षात ठेवा. जे ज्ञान प्राप्त करून घेण्यासारखे. सांगितलं आपल्याला, गुरु ज्ञान देतात. ज्ञानाची प्राप्ती होतेच की हो, लहानपणापासून होते. आपण जन्माला आल्यापासून ज्ञानाची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल महाराज, ज्ञानाची प्राप्ती जन्माला आल्यापासून? हो, जन्माला आल्या आल्या ज्ञानाची प्राप्ती होते. त्या बच्चूला कसं काय कळतं की त्या स्तनामध्ये दूध आहे म्हणून? कोण सांगतं त्याला? नाही त्याला बोलता येत. 1 दिवसाचं बच्चू, त्याला कसं काय कळतं सांगा बरं मला? गुड आहे का नाही? हे त्याला बरोबर कळतं का नाही? म्हणजे ज्ञानाची प्राप्ती सहजगत्या होते, पण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ही सद्गुरु शिवाय होत नाही, एवढं लक्षात ठेवा सज्जन. भगवंताचे, श्रीकृष्णाचे असलेले उद्धवजी ब्रह्मज्ञानी होते, पण थोडासा मीपणा झाला होता. म्हणून भगवंतांनी काय केलं? त्यांना पाठवलं का नाही गोकुळामध्ये? का बरं पाठवलं? आमचे कबीरजी सांगतात, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या मुलाला सांगत होते, कमाल. अरे तू काय सांगतो, मी मोठा, मी मोठा, मी मोठा? मी नाही मोठा, त्या गोपी मोठ्या आहेत. बह गए कोटी कोटी कबीर म्हटलंय, कोटी कोटी कबीर. हे कबीरजी स्वतः सांगतायत. म्हणजे त्या गोपी किती मोठ्या असतील. उद्धवजी गेले तिथे त्यांना सांगायला की कृष्ण इथे नाहीये, तो तिकडे मथुरेमध्ये. त्या गोपी त्याला सांगतात, तू काय आम्हाला सांगतो? कृष्ण काल तर आमच्या जवळ होता, सकाळी तर माझ्याकडे येऊन गेला. सज्जनो, एक लक्षात घ्या, गोपी हा भाव आहे. मी सांगितलं आपल्याला की तो भाव आहे, लक्षात ठेवा. आणि तो भाव दाखवण्याचं कार्य जे आहे ना, ते सद्गुरू करतात, एवढं लक्षात ठेवा. सगळं काही आपल्याला प्राप्त होतं. आणि एकदा का आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की माऊली सांगते, जे जे भेटे भूत ते तू मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण तू माझा. अहो, भगवंताचा सखा असलेले प्रत्यक्ष नामदेव, की ज्यांनी असलेली ही भागवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत नेऊन ठेवली. आज सुद्धा त्या शिखांच्या असलेल्या त्या चरित्रामध्ये, त्यांच्या असलेल्या त्या गुरुद्वारामध्ये नामदेवांचे अभंग गायले जातात. कशामुळे? भगवंताचा सखा आहे म्हणून. नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग म्हणून नाही.
कथाभाग आपल्याला माहिती आहे. गोरोबा काकांनी ज्या वेळेला ते डोक्यावर मारलं का नाही, त्यावेळेला ओरडले. मुक्ताबाई म्हणाली, तांब्या कच्चा रे कच्चा. धावत धावत गेले पांडुरंगाकडे, म्हणाली की मला कच्चा म्हणाली. भगवंत म्हणाले, अरे तू कच्चाच आहे. असा कसा कच्चा? तुम्ही माझ्याकडे येता, तुम्ही माझ्याकडे जेवता, तुमचा माझा संवाद, तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये नाचता, तरी मी कच्चा. शेवटी कुठे सद्गुरू मिळाले? औंढ्या नागनाथला. जायची गरज होती का हो? अहो, जिथे शुकाचार्यांना जावं लागलं, जिथे नामदेवांना जावं लागलं, तिथे तुम्हाला आम्हाला सद्गुरू नकोत का हो? या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्याला नाही का वाटत भगवंत आम्हाला भेटावा म्हणून, त्या पांडुरंगाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून, त्या रामाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून. पण समजा दिलं दर्शन, काय मागायचं? मागायचं काय? परीक्षेच्या वेळेला आम्ही मागतोच का नाही? 10वीची परीक्षा, मुलगा 10वीला आहे, मुलगी 12वीला आहे. आम्ही त्या देवळात जातो आणि प्रदक्षिणा मारतो आणि साकडं घालतो. भगवंता, त्या 10वीत पास कर एकदा. तुला 1.25 किलो पेढे देईल म्हणतो, 1.25 किलो पेढे देईल म्हणतो. भगवंत भुकेला आहे का? त्या तुमच्या पेढ्यासाठी भगवंत भुकेला आहे? भगवंत तुमच्या भावाचा भुकेला आहे. आणि हा भाव जो आहे ना, तो आपल्याला सद्गुरू देतात, एवढं लक्षात ठेवा. तो भाव आपल्यामध्ये जागृत करतात, एवढं लक्षात ठेवा. भगवंत आहे, त्याने द्यायला पाहिजे. मी एवढ्या फेऱ्या मारल्या, 108 रोज फेऱ्या मारत होते, तरी त्याने दिलं नाही. हा मीपणा झाला. भावाने सांग, बाबा रे, तू पाहतोच सगळं, हे सगळं तुला ठाऊक आहे. भगवंता, हे सगळं तुला ठाऊक आहे. एकदा तर सोडव रे त्याला. भगवंत सोडवतात, एवढं लक्षात ठेव. आणि ही सोडवण्याची जी दिशा आहे ना, ती दिशा आपल्याला सद्गुरू देतात. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण सुद्धा आहे बरं. हो, योगा करायचा म्हटलं तर आपल्याला पहाटे उठावं लागतं. ध्यान धारणा करायची म्हटली तर आपल्याला पहाटे उठावं लागतं. त्या ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, ते गार पाण्याचं स्नान करायचं. आपल्याला जमेल का? साधं आपल्याला 13, 14, अजून खाली येतो 12, 10 झालं तर आपण गार पाण्याने स्नान करत नाही. आपल्याकडे गिझर असेल, गॅस गिझर असेल, सोसायटी असेल तर सोसायटीचं सोलर असेल, गॅसवर पाणी तापवलेलं असेल. पाणी तापलं का?
मग आपण स्नान करतो. सज्जन हो, त्याच थंडी 12च्या असलेल्या थंडीमध्ये, 10च्या असलेल्या थंडीमध्ये आपण भगवंताला स्नान घालताना थोडस कोमट पाणी घालतो का हो? का बरं नाही घालत? त्याची आपण प्रतिष्ठा करतो ना. जल प्रतिष्ठा, अचल प्रतिष्ठा करतो ना. आताच परवा कुटीची वारी झाली का नाही? माझ्या पांडुरंगाला गरम होत असेल. चंदन उगाळून 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 सुंदर दिसतो पांडुरंग. एकदा करून तर पहा. आमच्या त्र्यंबकेश्वराला परवाच्या दिवशी 8 दिवस जो तो जायचा आणि चंदन उघाळायचा, जो तो जायचा आणि चंदन उघाळायचा. आणि ते उघाळता 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 त्यावेळेला ते आपल्या हाताला तो वास लागतो चंदनाच्या. जन्माचं सार्थक झाल्यासारखं लक्षात ठेवा. कारण मी हा माझा देह त्या चंदनासारखा झिजवला. जोगळेकरांचं गाणं आहे की नाही, शरद जांभेकरांनी गायलेलं, चंदनाचे परिमळ आम्हा काय येताचे, तुझे नाम गोड तू आम्ही वाचे. कोण शिकवतं आपल्याला? हे सद्गुरू शिकवतात. सद्गुरूंची लक्षणं प्रत्यक्ष मगाशी आमच्या कविताताईंनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्यांच्या अमृतानुभव नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे ना, त्याच्या दुसऱ्या असलेल्या प्रकरणामध्ये ते लिहित आहेत. 4-5 ओव्या आहेत त्यांच्या. जयाचेनी अनवसरे, दृष्टाले दृष्टाची मोहरे, आहेत त्या. पण त्या सांगणार कोण? वाचणार कोण? मी सांगितलं आपल्याला, ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. ग्रंथ हेच आपले सद्गुरु, तेवढं लक्षात ठेवा. ग्रंथ हेच आपले सद्गुरु आहेत. अरे काय झालं, गेलो का काय? आहे ना, येत आहे ऐकू? आहे. हो हा हो. हो, ग्रंथ हेच सद्गुरु, तेवढं लक्षात ठेवा. अहो, प्रत्यक्ष माऊली म्हणते, ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, लक्षात ठेवा. सद्गुरूंची लक्षणं सांगितली त्यांनी. जीव ब्रह्मही पण आपरा, आपण म्हणतो का नाही, जीव म्हणजे ब्रह्म. मग जीवाला ज्ञानाने ब्रह्म जाणायचे असते ना. आपण पृथ्वी तलावर आलोय म्हणजे आपल्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे का नाही? मग तुम्ही म्हणाल, या जीवाला त्या ब्रह्माची का बरं ओळख आणि सद्गुरूच का लागतात? ब्रह्म सगळी ही सृष्टी निर्माण केली, ब्रह्माने ब्रह्माला जाणायचं म्हणजे काय करायचं? त्या आमच्या असलेल्या गोपाल कृष्णाने सगळीकडे तयार केलं आपलं सगळं, पण तरी सुद्धा कशालाही स्पर्श नाही. मी, ते आपल्याला ते नाटक माहितीये की नाही, तो मी नव्हे, तो भाग सोडून द्या. परंतु ज्याने ही सृष्टी तयार केली तरी सुद्धा तो त्या सृष्टीमध्ये नाही. तो त्या सृष्टीमध्ये नाही, कारण त्याने त्याचा कुठल्याही प्रकारचं अंगाला लावून घेतलं नाही. तुम्ही आम्ही अंगाला लावून घेतो, एवढं लक्षात ठेवा. आणि आपण ज्या वेळेला अंगाला लावून घेतो ना, त्याचा त्रास आपल्याला होतो. आणि ते तुम्ही अंगाला लावून घेऊ नये ही जी दृष्टी आपल्याला जी देतात,
त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, त्याला सद्गुरू असं म्हणतात. आणि सद्गुरू फार कमी आहेत, फार कमी आहेत. गुरु भरपूर आहेत, सद्गुरू कमी आहेत, लक्षात ठेवा. सद्गुरू शोधत असतात आपल्याला, आणि एकदा का त्यांनी आपल्याला शोधलं की आपलं कल्याण झालं. आणि ते कल्याण ज्या वेळेला आपलं होतं ना, त्याच वेळेला आपल्याला पृथ्वी तलावर आपण का आलो याचा आपल्याला उलगडा होतो. आणि तो उलगडा एकदा आपल्याला झाला की आपल्या असलेल्या ह्या जीवाचं सार्थक झालं. आरती करताना आपण म्हणतो, मी तूपणाची झाली बोळवण. त्या असलेल्या शिवापासून जर का या जीवाची उत्पत्ती जर का आहे, तर आपली ओढ त्या असलेल्या निर्गुण निराकार निरवय परमात्म्याकडे जाते. आपण सगुण रूपामध्ये आलेलो, पण आपलं मूळचं रूप निर्गुण आहे. आपण आपल्या असलेल्या मातेच्या उदरामध्ये गोळा असतो मांसाचा. मग आपल्याला एक 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 अवयव फुटत जातात. आणि त्याच्यामध्ये तो आपल्याला श्वासे श्वासे कृष्ण नामच स्मरात्मन असं आपल्याला सांगितलं. तो श्वास आहे. आपण रात्री झोपतो, आम्ही म्हणतो की तो आम्हाला मोबाईल उठवतो, पण तो मोबाईल चार्ज जर का नसेल तर गंमत आहे का नाही. पण एकदा त्या उशीला सांगा, रात्री झोपताना आपल्या मनाला एकदा सांगा, बाबा रे मला पहाटे 5 वाजता उठायचंय बरं का, मला 5:15ला जायचंय बरं का, 5:30ला मला जायचंय, एकदा मला पहाटे 5ला उठव बरं. सज्जन हो, मी छाती ठोकपणे सांगतो, ती असलेली उशी आपल्याला उठवते. येणं केनं प्रकारेण आपल्याला बाथरूमला लागेल, काहीतरी आवाज होईल, काहीतरी दचकलं जाईल, ती उठवते. का उठवते? कारण आपण आपल्या मनाला सांगतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, मन जे चिंती. हा, आता आपण सगळेजण माझ्याशी, मी जे बोलतो आहे त्याच्याशी आपण एकरूप झालेला आहात असं मी म्हटलं तर खोटं आहे? खोटं आहे? सगळेजण आपण आता माझ्याशी जे संलग्न झालेला आहात त्या वेळेला सहजगत्या आपलं मन जातं का नाही? गॅसवर काही ठेवलंय का? कोणाचा फोन येणार आहे का? हे आले असतील का? मुलाला गाडी मिळाली असेल का? तो गर्दीमध्ये तर कुठे सापडणार नाही ना? अगं बाई, भाजी करपली का? केवढे आपल्या डोक्याला मनामध्ये आपले विचार किती चालू असतात, लक्षात ठेव. सज्जन हो, आणि हे विचार ज्या वेळेला आपल्याला शांत करायचे असतात ना, त्यावेळेला आपल्याला सद्गुरूची गरज लागते. आणि ते सद्गुरू आपल्याला करतात, एवढं लक्षात ठेव. मनाने एकत्र येणं वेगळं, आजचा तो विषय नाहीये. कधी काळी जर का तो विषय आला तर आपण बोलूया. सज्जनो, आजचा विषय सद्गुरू आहे. म्हणून मी सांगितलं आपल्याला की आपल्याला जीवाला ज्ञानाचं असलेलं, ज्ञानाने सगळं काही प्राप्त होतं, परंतु ते ज्ञान जे आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे, त्या ज्ञानाच्या पाठीमागे काय आहे,
तो अंधकार अज्ञानाचा दूर करण्याचं भाग्य जे आपल्याला लाभतं ते कोणामुळे लाभतं तर ते सद्गुरूंमुळे लाभतं, एवढं लक्षात ठेवा. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग असे जर का सद्गुरु आपल्याला जर का मिळवायचे असतील तर त्यांच्या पायाजवळ जायला नको आपल्याला. ज्या वेळेला आपण त्यांच्या पायाजवळ जाऊ त्याच वेळेला सद्गुरु आपल्यावर कृपा करतात, लक्षात ठेवा. जाता जाता गंमत म्हणून नव्हे, 9 वाजून गेले. एक आपल्याला मोबाईल नंबर सांगतो. तुमच्या आमच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर 10 आकडी आहेत. हा अध्यात्माचा मोबाईल नंबर आहे बरं का. व्यावहारिक मोबाईल नंबर तुमच्या आमच्या सगळ्यांचे 10 आकडी आहेत. माझाही आहे 98 92 88 20 12. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. पण एक अध्यात्मातला मोबाईल नंबर सांगतो. तुमच्या आमच्या मोबाईलला रेंज असावी लागते. तुमचा आमचा मोबाईल चार्ज असावा लागतो. तुमच्या आमचा मोबाईल दिसावा लागतो. त्या भगवंताचा एक मोबाईल नंबर आहे, तो आपल्याला सांगतो. तो पण 10 डिजिटचाच आहे, 10 आकडीचा आहे. जर का तो मोबाईल नंबर आपण जर का रोजच्या रोज सज्जन हो, माऊली सांगते बर का, देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षण याचा अर्थ निमिष मात्र. आपल्या डोळ्यांची पापणी लवते ना लवते तेवढा जो कालावधी आहे ना त्याला क्षण असं म्हटलेलं आहे. तो क्षण आपण देतो का हो देवाला? नाही देत आपण देवा. पण तो मोबाईल नंबर आपल्याला मी सांगतो, 10 आकडी मोबाईल नंबर आहे. आपण जर का ऑफ झालो ना तरच तो मोबाईल ऑफ होतो बरं का. तो नंबर ऑफ होईल, नाही तर तो नंबर ऑफ होणार नाही. पण तो आपण जर का तो नंबर जर का सतत डायल केला तर तो भगवंत आपल्याला ऑफ करत नाही. त्या मोबाईलचं नाव आहे जय जय राम कृष्ण हरी. आहेत का नाही 10 डिजिट? जय जय राम कृष्ण हरी. हा 10 डिजिटचा मोबाईल नंबर आपण रोज डायल करा. जाता येता उठत बसता कार्य करता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा भगवत चिंतन करी. हा 10 डिजिटचा नंबर जाता येता साधं पोळ्या करता करता जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सज्जन होत ती पोळी फुलते बर का. त्या पोळीला त्या असलेल्या आपल्या नामाची जोड मिळते, एवढं लक्षात ठेवा. छानपैकी फुलते ती. त्या पोळीचा त्रास होत नाही आपल्याला, त्या भाताचा त्रास होत नाही आपल्याला. साधा जाता जाता कोणी भेटलं तरी रामकृष्ण हरी, जय श्री कृष्ण, काही म्हणावं. बघा ती समोरची व्यक्ती आपल्याला लगेच म्हणते वा ताई जय श्री कृष्ण. तिच्या मनात नसलं तरी ती म्हणते की नाही, कारण आपण म्हणतो तिला जय श्री कृष्ण. आम्ही वृंदावनात जातो त्यावेळेला सगळेजण राधे राधे म्हणतात. हो, वारीला जातो त्यावेळेला आमचा महिला वर्ग तर माऊली आहेतच, पण पुरुष वर्ग सुद्धा माऊली असते ना. का म्हणतो आपण? आणि तुमच्या आमच्यामध्ये त्यांना तो भगवंत दिसतो. जे जे भेटे भूत ते तू मानेचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणतो माझा. आणि ही दृष्टी देण्याचं कार्य जे आहे ना, कार्य आपल्याला सद्गुरु करतात, एवढं लक्षात ठेवा. सज्जन हो, खूप सुंदर विषय आहे. परंतु हा विषय मांडत असताना सगळीकडे स्पर्श स्पर्श करावा लागतो, एवढं लक्षात ठेवा.
माहित नाही मला आत्ताच्या तासाभरामध्ये मी आपल्यापर्यंत कितपत आपल्या मनाला त्या सद्गुरूंचं मी प्रेम दिलंय ते आमच्या कवितांनी सांगितलं. बुवा 1 तास द्यावा आम्हाला, 1 तास द्या. मी म्हटलं नक्की देईन. सज्जनो, जाता जाता एक वाक्य सांगतो ते नीट लक्षात ठेवा. तुम्ही सगळं वाचा. आमचे पु ल देशपांडे सांगतात की नाही, वाचाल तर वाचाल, सगळं वाचा, पण एकदा आयुष्यात ज्ञानेश्वरी वाचावं. काय नाही त्याच्यामध्ये, एकदा वाचा. नाही कळणार पहिल्यांदा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. दादाला नमस्कार केलाय हो. महाविष्णूचा अवतार तरी दादाला नमस्कार, पण दादा हे शिवाचे अवतार. सज्जनो, एक लक्षात घ्या, जगामध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठे वारकरी असतील ना तर ते आमचे भगवान शिव आहेत, एवढं लक्षात ठेवा. ते सुद्धा त्या असलेल्या भगवंताचं नाम घेतात. मग तुम्ही आम्ही भगवंताचं नाम का घेऊ नये? 2 मिनिटं घ्या. आम्हाला सांगतात कविता, ते 1-2 मिनिटं घेतो आणि थांबतो बरं का. मला बरेच जण सांगतात बुवा वेळ नाही मिळत. तुम्ही सांगता ते सगळं खरंय, पण हा जय जय राम कृष्ण हरी आम्ही मंत्र म्हणायचा कधी आणि हे नाव घ्यायचं कधी? सज्जन हो, 2 वेळा आपल्या आहेत बरं का, लक्षात ठेवा. 24 तासामधल्या 2 वेळा आपल्याकडे आपण आपल्यासाठी राखीव ठेवतो, एवढं लक्षात ठेवा. आपण रात्री झोपताना ज्या गादीवर झोपतो, दारं लावतो, खिडक्या लावतो, फ्रीज मध्ये दूध ठेवतो, एसी लावतो आणि आपण गादीवर झोपतो ना, त्या झोपायच्या वेळची ती वेळ कोणाची आहे? आपली आहे ना. त्यावेळेला एकदा नुसतं भगवंता आजचा दिवस खूप सुंदर गेला बरं का, जय जय रामकृष्ण हरी, शांत झोप लागेल आपल्याला. सकाळी उठल्यानंतर भगवंता आजचा दिवस तुझ्यासाठी बरं का, जय जय रामकृष्ण हरी, बास एवढंच म्हणा, बाकी काही करू नका, नुसतं एवढं म्हणा. सज्जनो बघा, आपल्या असलेल्या मनामध्ये परिवर्तन घडतं, आपल्या विचारांमध्ये परिवर्तन घडतं. कारण का, ही जबाबदारी आपली नाही, ती त्याची जबाबदारी आहे. नाव आपण त्याचं घेतलं, जय जय रामकृष्ण हरी. कोणाचे नाव घ्या, मी नाही म्हणत नाही. देवीचं घ्या, आपल्या कुलदेवतेचं घ्या, आपल्याला ज्या भावेल त्या असलेल्या सद्गुरूंचं नाव घ्या, पण एकदा म्हणा तर खरी, देवा हे सगळं तुझ्यामुळे चाललंय बरं का, सद्गुरुनाथ हे सगळं तुमच्यामुळे चाललंय. एवढं जरी म्हटलं ना तरी सुद्धा आपल्याला आपण या पृथ्वी तलावर का आलो आणि या पृथ्वी तलावर आपण काय घेऊन जाणार आहोत हे आपल्याला आपलं कळेल, दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नाही. आणि हे ज्या वेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला आपल्याला खरा परमार्थ आपण केला हे आपल्याला कळेल. तो मुलाबाळांमध्ये असेल, तो नातेवाईकांमध्ये असेल, म्हणतील आपल्याला काय वेळ लागलाय, जप करतो, तप करतो. आपल्याला आपलं कळलं पाहिजे की नाही. मला ताप आलाय आणि माझ्या सौभाग्यवतींनी जाऊन डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतलं, चालेल का हो? ताप माझा बरा होईल का? डॉक्टर म्हणतील शुक्लबुवा तुम्ही त्र्यंबकेश्वर वरून डायरेक्ट ठाण्याला जा. तुम्हाला ताप आलाय, इंजेक्शन तुम्हाला घ्यायचंय. तुम्हाला ताप आलाय,
गोळी तुम्हाला घ्यायची आहे, कारण तुमच्या शरीरातला ताप तुम्ही गोळी खाल्ल्याने कमी होणार आहे, तुम्ही इंजेक्शन घेतल्याने कमी होणार आहे. मग हे जर का व्यवहारामध्ये आहे तर अध्यात्मामध्ये आपल्याला आपलंच नाही का? म्हणून आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे आणि तो उद्धार कशा पद्धतीने करायचा आहे हे दाखवण्याचं मार्गदर्शन आपल्याला सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी किंवा सद्गुरू सारिका असता पाठी राखा. सज्जन हो, मी माझ्या वाणीला विराम देतो. पसायदान जे ज्ञानेश्वर माऊलींचे ते आपण सगळेजण म्हणूया आणि माझ्या वाणीला मी विराम मी देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रत्नो, दूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लावो प्राणीदात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तलाभूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलणे ते अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी, भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय. आपणा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच त्र्यंबक राजाच्या चरणी, गंगा मातेच्या चरणी आणि अर्थातच विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. मी माझ्या वाणीला विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान सोप्या साध्या शब्दामध्ये तुम्ही आज सद्गुरूंचं महत्व समजावून सांगितलं. खरं म्हणजे फॉर्मली तुम्हाला धन्यवाद म्हणावेसे वाटत नाही, कारण तुम्ही नाही नाही नाही. हक्काची माणसं आहात आमच्या. त्याच्यामुळे आम्ही परत केव्हाही बोलवलं तर तुम्ही येणार आहात याचं सुतोवाच पण तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. खूप छान वाटलं. तुम्ही आजच्या ह्याच्यात मला सगळ्यात जास्ती जे महत्वाचं वाक्य आवडलं ते म्हणजे की सद्गुरूंना काहीही अपेक्षा नसते. खरंय ना, खरंय. आजच्या काळामध्ये गुरु कसा ओळखावा ही सगळ्यात मोठी परीक्षा, की ज्याला काहीही अपेक्षा नाही ते सद्गुरू. तर हे मला असं वाटतं आजच्या काळाची ही गरज आहे हे समजून घेणं. खरंय ना. की कितीही सद्गुरूंचे आपण तुम्ही आज जे जे सांगितले ती सगळीच लक्षणं आपण लक्षात ठेवण्यासारखी आहेत आणि अगदी अंगीकारण्यासारखी आहेत. आणि ग्रंथ हे तर गुरु म्हणजे आहेच आहे, म्हणून तर म्हटलंच आहे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. पण खरंय. जेव्हा म्हणजे देहामध्ये असलेला गुरु शोधायचा आहे तेव्हा ज्याला अपेक्षा नाही तो गुरु, तो सद्गुरू असतो. हे फार महत्वाचं आणि मोठं वाक्य तुम्ही आज आम्हाला सांगितलंय. अ, एकूणच पूर्ण तासभर तल्लीन होऊन ऐकत होतो, संपू नये असं वाटत होतं. पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा असते म्हणून आहे. आपण थांबतो आहोत. पण कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर बुवा उत्तर द्यायला आहेत. तर कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकतात. असं एकदा प्रत्यक्ष जर का झालं ना, असं काही असं झालं आपण हो, शिबिर म्हणा किंवा काही म्हणा, तर हो. मग हे अजून चांगल्या पद्धतीने ज्याला आपण ये हृदयचे ते हृदय घालणं म्हणतो ना, अगदी ते बरोबर अजून छान आहे. तो पण पद्धतीने विचार आहे आणि एकदा असं आपल्याला हो, वा आणि तेव्हा खूप तुम्हाला सुंदर. नक्की आमंत्रण असणारच आहे आमचं.
मी माझ्या अल्पमतीला जेवढं मला शक्य झालं नाही आहेचे तेवढं विचार आता आपल्याकडे नाशिक मधले पण लोक आहेत आणि बाहेरचे पण पुष्कळ लोक आहेत. एक थोडस एक 2 मिनिटं फक्त आपल्या समूहाबद्दल अगदी सांगते अगदी अगदी की अगदी ज्यांना अगदी अध्यात्मामध्ये रस आहे त्याही पेक्षा ज्यांना जिज्ञासा आहे आणि मुख्य खरं. म्हणजे मूळ ग्रंथाकडे लोकांनी यावं, हो आपल्या विचारांना उत्तम मार्ग द्यावा म्हणून हा मी ग्रुप एकत्र म्हणजे लोकांना आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपण खूप दर शुक्रवारी एका विषयावरती तुमच्यासारख्या म्हणजे मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांना आपण बोलवत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना घेत असतो की ज्यामुळे लोकांचा मुख्य प्रवाह होईल तो मूळ खरं ग्रंथाकडे. कारण खरं इतके विचारांमध्ये सरमिसळ झालेली आहे आजच्या काळामध्ये की होय खरं काय आहे तेच लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळे अध्यात्मापासून लोक दूर चाललेत. आणि म्हणून हा एक छोटासा आपल्या परीने प्रयत्न करायचा प्रत्येकाने. त्यातला हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे की जिज्ञासू लोकांना एकत्र आणून मी हा उपक्रम करते. तुम्ही आज हो आम्हाला मार्गदर्शन केलं, खूप मनापासून धन्यवाद मानते. आणि पुन्हा केव्हाही बोलवलं तरी खरं हक्काने आम्ही पण बोलवणार आणि हक्काने तुम्ही पण या. जरूर 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 आपण म्हणजे म्हणजे मला ह्याच्यासाठीच बोलवा अशातला भाग नाही. आपलं ज्या वेळेला काही असं सुंदर सेशन असेल हो त्यावेळेला लिंक जरी पाठवली तरी हो हो, नक्कीच. इतरांचं ऐकायलाही खूप छान वाटतं कारण शेवटी ऐकावं लागतंच कारण शेवटी तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आहात. हो, आपल्याला खरंच. आपण स्वतः कीर्तनकार आहात त्यामुळे पहिली पायरी आपली आहे ना. हो हो, मग श्रवण हे तर आहे पहिलीच पायरी आहे. आणि शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालते, त्याच्याशिवाय आहे आपल्याला पुढे जाता येत नाही. आहे आहे. त्याच्यामुळे लिंक पण मी पाठवत जाईन किंवा नक्की समूहामध्ये नक्की पण तुमचं काही मार्गदर्शन मिळत राहिलं आम्हाला तर आनंद वाटेल. नाही करता येत काही हरकत नाही. हा, तर त्याच्यामुळे समूहामध्ये पण ऍड करू शकते. हो पण नक्की परत परत भेटत राहूया. मनापासून नक्की खूप धन्यवाद तुम्हाला. हो कोणाला काही अडचण काही हा, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मंच खुला आहे. हो कविता ताई तो विषय खूप जिव्हाळ्याचा आहे ना. हो. त्यामुळे काही काही वेळेला थोडस जरा डिस्टर्ब झालं असेल काही हा, नाही जणांना. आणि हळूहळू आता लोकांचं म्हणजे आता समूहामध्ये हळूहळू म्हणजे विचारांना मार्ग मिळायला लागलाय. त्याच्यामुळे आता हळूहळू प्रश्न यायला सुरुवात होईल. कारण त्या ह्याच्यापर्यंत आमचे तर गुरुजी म्हणतात की जेव्हा प्रश्न संपले माणूस संपला. त्याच्यामुळे आम्ही त्या आम्ही पण थोडेसे जरा ते बोलताना थोडस भावुक होतो मी कारण हो, माझ्या तो खूप जिव्हाळ्याचा विषय अगदी असतो अगदी. आणि पण भागवत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आम्हाला नाही, पण उत्तम कीर्तनकाराचं ते लक्षणच आहे ना की आपण जो भगवंताशी इतके जोडले गेलेलो असतो की ते भावुक होणं अगदी साहजिक असतं. त्याच्यामुळे उलट हो छान वाटलं की तुमच्या स्वरांमधून आम्ही पण भगवंतापर्यंत पोहोचलो. मनपूर्वक धन्यवाद बुवा. हो हो थांबूयात आपण. हो चालेल म्हणजे मग लिंक आपण तिथून मला ऑफ हो केलं हो, म्हणजे मग करते करते करते. चालेल सगळ्यांना सगळ्यांना माझ्याकडून शुभरात्री. नमस्कार. धन्यवाद आणि खूप छान सगळ्यांनी ऐकून घेतलं हे फार महत्वाचं आहे कारण जे आहे ते आमच्या मिळालेलं आहे ते वाटावं या अगदी. दृष्टिकोनातून शेवटी तुमचा आमचा मार्ग एकच आहे हो पण आपण हो. ज्या गादीवर उभे आहोत त्या गादीवरून सगळ्यांना द्यावं आणि चांगलं द्यावं जे आपल्याला प्रश्नच नाही. चांगलं माहिती आहे ते लोकांना सांगावं या तोच दृष्टिकोनात. प्रयत्न आहे. खूप सुंदर खूप सुंदर बढिया आहे. धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री.